नमस्कार, मी श्रेयस पांडे. आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा मागोवा घेणाऱ्या ग्राउंड झिरो या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी महत्त्वाची जी घडामोड घडली ती म्हणजे पूनम पांडे हिच्या निधनाची जी बातमी आली. ही बातमी दिवसभर चर्चेचा विषय ठरलेली होती. 11च्या सुमारास ही बातमी आली. त्यानंतर सर्वत्र याच बातमीची चर्चा होऊ लागली. पूनम पांडेचं निधन खरंच झालंय का, तिचा मृतदेह कुठे आहे, अशा संदर्भातले प्रश्न वेळेनंतर उपस्थित होऊ लागले. सर्वात आधी 11 वाजताच्या सुमारास पूनम पांडे हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या निधनाची बातमी आली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे पूनम आता आपल्यात राहिलेली नाही, अशा प्रकारची पोस्ट तिच्या स्वतःच्या इंस्टाग्रामवर टाकण्यात आली. त्यानंतर बॉलिवूड क्षेत्रामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. कुणीही आपल्या स्वतःच्या निधनाची बातमी का पसरवेल असा प्रश्न सर्वांना उपस्थित होऊ लागला. त्यामुळे सर्वांना ही बातमी खरी सुद्धा वाटली. त्यानंतर त्यावर शनिवारी म्हणजेच 3 फेब्रुवारी 2024ला स्पष्टीकरण स्वतः पूनम पांडेनं कॅमेरासमोर येऊन दिलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलं तेच आपण आज टप्प्याटप्प्यानं या ग्राउंड झिरो विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यामुळे निधन झाल्याची माहिती शुक्रवारी 2 फेब्रुवारीला तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने या संदर्भामध्ये सविस्तर इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललेलं होतं. अखेर या 24 तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलेलं आहे. पूनम पांडे हिने 3 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ तिने पोस्ट केला. पूनम पांडेनं स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली. आपण जिवंत असल्याचं तिने सांगितलं. कर्करोगामुळे आपला मृत्यू झालेला नाही असं स्पष्टीकरण सुद्धा तिने दिलेलं आहे. आता 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस आहे. हा दिवसाचं औचित्य साधत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी तिने हा सर्व कार्यक्रम रचला असं तिने स्वतः कबूल केलेलं आहे. पूनम हिने आपल्या इंस्टाग्रामवर काय व्हिडिओ टाकला ते आपण पाहूया. I'm alive. I didn't die because of cervical cancer. Unfortunately, I cannot say that about those hundreds and thousands of women who have lost their lives because of cervical cancer. It is not because they couldn't do anything about it, because they had no idea what to do about it. I'm here to tell you that, unlike other cancers, cervical cancer is preventable. All you have to do is you have to get your tests done and you have to get HPV vaccine. We can do all this and more to make sure there is no more life lost to this disease. Please log on to www.punampandeyisalive.com. शनिवारी दुपारच्या दरम्यान पूनमने इंस्टाग्रामवर आपला हा व्हिडिओ टाकला जो आपण आता पाहिला. यामध्ये तिने कबूल केलेला आहे की तिने या संदर्भातला भ्रम पसरवला होता. जे काही म्हणावं, कारण तिचं म्हणणं आहे की जनजागृती करण्यासाठी तिने हा सगळं कट रचलेला होता आणि आपली ही बातमी मृत्यूची तिने पसरवली होती. याआधी शुक्रवारी सकाळी 32 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. पूनमच्या मृत्यूचे कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्या टीमने स्वतः मृत्यूची माहिती दिली. मात्र याबाबत ठोस माहिती कुणीही देऊ शकलेलं नाही. दरम्यान स्वतःच्या निधनाची खोटी माहिती शेअर केल्यामुळे सध्या पूनम पांडे विरोधामध्ये समाज माध्यमावर संतापाची लाट उसळलेली आहे. तिच्या पोस्टवर जर आपण कमेंट वाचायला गेलं तर नेटकरी तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. याशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी देखील पूनमच्या या पोस्टवर कमेंट करत या घडलेल्या प्रकाराबाबत आपली नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आता सर्वत्र नाराजी आणि संताप व्यक्त होत असल्याचं पूनमच्या लक्षात आलं. त्यानंतर पूनम नरमल्याचं दिसलं आणि तिने परत एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केला
आणि या घडलेल्या घटनेबद्दल तिने माफी मागितली, पण आपण जे केलं ते योग्यच केल्याचं सुद्धा पूनम बोलायला विसरलेली नाही. समाज माध्यमावर ज्या वेळेला पूनमने आपला व्हिडिओ टाकला त्यानंतर ज्या वेळेला नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होऊ लागला त्यावेळेला पूनमने माफी मागितली आणि आपण जे केलंय त्याचा पश्चाताप नसल्याचं तिने म्हटलंय. पाहूयात नेमकं काय म्हणाली. Hi everyone, it's Poonam. I'm sorry I've caused this tear and I'm sorry to those whom I've hurt. My intention? To shock everyone into the conversation that we are not talking enough about, which is cervical cancer. Yes, I faked my demise. Extreme, I know. But suddenly we all are talking about cervical cancer, aren't we? It's a disease that silently takes your life. And this disease needed the spotlight urgently. I'm proud of what my death news has been able to achieve. आपल्या मृत्यूची खोटी बातमी जनजागृतीसाठी पसरवली असं पूनमनं स्वतः म्हटलं. त्यानंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हिच्या या कृत्यावर आपला संताप व्यक्त केलेला आहे. राखी सावंत ही सुद्धा चांगलीच चिडली. या कृत्यावर तिने आपला संताप व्यक्त केलेला आहे. राखी सावंत काय म्हणाली पाहूयात. पूनम पांडे, अब तू सचमुच में भी निकल लेगी ना यमराज के पास तो कोई यकीन नहीं मानेगा. यार कोई मरने का स्टंट करता है क्या? ये कैंसर के लिए मुझे बोलती या सर्वाइकल कैंसर के लिए यार हम एक से एक माइंड लगा के इसकी पब्लिसिटी कर सकते थे. यू नो, कोई मरने का कोई ऐसा वीडियो बनाता है क्या? यार मीडिया का ऐसे कोई फायदा नहीं उठाना चाहिए. पूनम पांडेच्या संदर्भातली जी मृत्यूची बातमी होती ती शुक्रवारी 2 फेब्रुवारीला समाज माध्यमामध्ये चर्चेचा विषय बनली. शुक्रवारी 2 फेब्रुवारीला पूनम पांडेच्या निधनाची बातमी आली आणि त्यानंतर संपूर्ण मनोरंजन जगामध्ये खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवारचा घडामोडीचा घटनाक्रम काय होता ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सकाळी 11 वाजता पूनमच्या मृत्यूची बातमी तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे कळली. पूनमच्या ड्रायव्हरने सांगितले, मॅडम 2 दिवसांपूर्वीपर्यंत ठीक होत्या. सकाळी 11:40 पूनमच्या PR टीमने मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. दुपारी 12 वाजता निकिता शर्मा या महिलेने स्वतःला पूनमची मॅनेजर म्हणून घेत एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. यात सांगण्यात आले की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे पूनम आता या जगात नाही. या प्रसिद्धी पत्रकामध्ये फोन नंबरही लिहिण्यात आलेला होता. तो बनावट असल्याचं नंतर निष्पन्न झालं. ज्या व्यक्तीने फोन उचलला तो पश्चिम बंगालचा आहे. सकाळपासूनच त्यांना शेकडो फोन आल्याचं त्याने म्हटलं. आता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची जनजागृती व्हावी आणि यावर चर्चा व्हावी यासाठी पूनमने हे सर्व कृत्य केलं असं तिने सांगितलं. आता त्या निमित्तानं या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा विषय चर्चेत आला. आता हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कसा होतो हे सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या संसर्गामुळे होतो. सहसा लैंगिक संभोगाद्वारे हा कर्करोग पसरतो. त्याचे निदान नियमित पॅप स्पियर नामक परीक्षणामुळे करता येऊ शकते. या चाचणीमध्ये रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेक्युलमच्या साहाय्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. हे वेदनादायक नाही आणि फक्त काही मिनिटे लागतात.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासंदर्भातली आपण ही माहिती घेतली. हा कसा होतो आणि याचे प्रकार काय आहे, पण आता या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला आपण कशा प्रकारे टाळू शकतो ते सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कसा टाळाल ते आपण पाहतोय. महिलांनी नियमित तपासणी आणि लसीकरण केलं पाहिजे. HPV लसीकरण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करते. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे असे की निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. सोबतच धूम्रपान करू नका असा सल्ला सुद्धा डॉक्टर या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असलेल्या महिलांना देतात. मद्य सेवन कमी करण्याचा सल्ला सुद्धा डॉक्टर देतात. यामध्ये वजन नियंत्रणात ठेवणे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सोबतच जो तणाव असतो तो तणावही कमी केला पाहिजे असं सुद्धा डॉक्टरांकडून वारंवार गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असलेल्या रुग्णांना सांगितलं जातं. आजही आपल्या देशातील महिला आरोग्याच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यास आणि वैद्यकीय सल्ला मोकळेपणाने घेण्यास घाबरतात. असे बरेच लोक आहेत की ज्यांना विशिष्ट समस्यांची जाणीव नसते आणि ते शांतपणे होणारा त्रास सहन करत असतात. बदलत्या जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळे सध्या मानसिक आजाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. या प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू सुद्धा होतो. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1.25 लाख प्रकरणे आणि सुमारे 75,000 मृत्यूंची नोंद होते. ही फार धक्कादायक बाब आहे. गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे HPV या संसर्गामुळे होतो. याचे निदानही केले जाऊ शकतात. याच्यावर लसही उपलब्ध आहे. याच अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात विशेष तरतूद करण्यात आल्याचं सुद्धा नमूद केलेलं आहे. आणि आता 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन आहे. त्याचंच औचित्य साधत या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची जनजागृती व्हावी, या संदर्भात माध्यमांमध्ये चर्चा व्हावी आणि अधिकाधिक महिलांना या संदर्भात माहिती मिळावी आणि हा मुद्दा सर्वांनी लावून धरला पाहिजे. याच उद्देशानं आपण हे सर्व कृत्य केलं आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपला मृत्यू झाला असा बनाव केल्याचं कबुली पूनम पांडेने समाज माध्यमावर केली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे कशा प्रकारे त्याची लागण होते, त्यावर कशा प्रकारे आपण त्याला टाळण्यासाठी उपाययोजना करू शकतो त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि माध्यमांमध्ये शुक्रवार हा जो दिवस होता, या बातमीनंतर सर्वत्र या कर्करोगासंदर्भातली माहिती सुद्धा देण्यात आली. त्यामुळे जनजागृती करण्याची ही पद्धत योग्य आहे का नाही, आता या संदर्भात सुद्धा सवाल समाज माध्यमावर उपस्थित होत आहे. मात्र पूनम पांडेनं आपल्या मृत्यूचा बनाव केला आणि कर्करोगाचं कारण दिलं. त्यामागे ती स्पष्टीकरण देते की याची जनजागृती व्हावी, महिलांनी या संदर्भात बोलावं, या संदर्भात त्यांना अधिकाधिक माहिती मिळावी, म्हणून तिने हा बनाव केला. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी लस सुद्धा उपलब्ध आहे, पण लोकांमध्ये या लसीबाबत जनजागृती नाही. अनेक महिलांना ही लस घेतल्याने गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग टाळता येणे शक्य आहे, याची माहिती सुद्धा तज्ज्ञ मंडळी देत असतात. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला काहीच दिसून येत नाहीत, पण हळूहळू मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अतिरिक्त स्त्राव होणे, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर होणारा रक्तस्राव, वारंवार योनिमार्गाने इन्फेक्शन होणे अशा समस्या दिसून येतात. ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची, लगेच परत येतोय.